गुड मॉर्निंग एवरीवन। आज आपण पाहणार आहोत सीबॅक इफेक्ट। सीबॅक इफेक्ट जो असणार आहे हा तुम्हाला एक्झामचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। समजून घ्या सीबॅक इफेक्ट वगैरे काय एकदम सिंपल वे तुम्हाला समजवणार आहे मी आज। सीबॅक इफेक्ट म्हणजे काय असणार माहिती आहे का? इथं आपण दोन वायर घेणार आहे कॉपरच्या, एक कॉपरची वायर आहे आणि एक आयर्नची वायर आहे, ठीक आहे। दोन डिफरंट मटेरियलच्या, एक कॉपर मटेरियल आहे आणि एक आयर्नचे मटेरियल आहे, अशा दोन वायर घेतलेल्या मी, एक कॉपरची आहे आणि एक होती आयर्नची। दोघं वायरला काय केलं इथं जॉइन करून टाकलेलं आहे, ठीक आहे। इथं काय केलेलं आहे जॉइन करून टाकलेलं मी, कॉपरच्या वायरला पण आणि आयर्नच्या वायरला पण। एका पॉइंटला काय केलं माहिती का, मी जे ठिकाणी जॉइन केलेलं आहे या जॉइनला काय केलं मी एका पॉइंटला इथं हीट करेल इथं, ठीक आहे। इथं हॉट जंक्शन म्हणेल, एका टोकाला काय करेल मी हीट करेल, याला मी म्हणेल हॉट जंक्शन, ठीक आहे। बर्नर हे काय आहे, बर्नरचं आहे, मी काय करतो याला हीट करतोय। सेकंड पॉइंट बघा, सेकंडचा जो जॉइंट पॉइंट आहे त्याला मी काय ठेवलेले आहे, कूल ठेवलेले आहे। कूल म्हणजे इथं काय मी आईसचा वापर केलेला आहे, ठीक आहे। आता एका ठिकाणी काय आहे टेम्परेचर तुमचं हॉट आहे आणि एका ठिकाणी काय कूल ठेवलेले आहे, ठीक आहे। आता इथं काय होणार माहिती का, इथं टेम्परेचरचा डिफरन्स क्रिएट होणार आहे। लक्षात आलं काय, एकीकडे काय आहे टेम्परेचर T1 आहे आणि एकीकडे काय टेम्परेचर T2 आहे। या दोघं टेम्परेचर मध्ये T1 आणि T2 मध्ये काय होते टेम्परेचरचा डिफरन्स क्रिएट होते। हा डिफरन्स क्रिएट झाल्यानंतर या सर्किट मध्ये जर मी व्होल्टमीटर जर लावून दिलं, ठीक आहे, तर काय होईल माहिती आहे का, व्होल्टमीटर लावल्याने इथं इलेक्ट्रॉन फ्लो आला, तर इलेक्ट्रॉन फ्लो म्हणजे काय तुमचा एक EMF मला एक व्होल्टेज भेटून जाईल। लक्षात आलं, समजलं का? हे बघा, इलेक्ट्रिक करंट और EMF प्रोड्यूस बिकॉज द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द T1 and T2। एकदम सिंपल वे तुम्हाला सांगितलेलं आहे। सीबॅक इफेक्ट म्हणजे काय, दोन डिफरंट मटेरियलचे वायर आहेत, एक कॉपरची वायर आहे आणि एक आयर्नची वायर आहे, त्यांना काय केलेलं मी इथं जॉइन करून टाकलेलं आहे। जिथे जॉइन केलं एका टोकाला काय करेल मी बर्नरच्या साहाय्याने हीट करेल, हीट झाल्यानंतर दुसरा जो टोक आहे दुसऱ्या टोकाला काय करेल दुसरा जॉइंट पॉइंट त्याला मी आईसचा वापर करून इथं काय केलं त्याला कूल ठेवण्याचा प्रयत्न करतोय। दोघांमध्ये काय होतंय टेम्परेचरचा डिफरन्स क्रिएट होतोय। एका ठिकाणी टेम्परेचर कसं आहे हॉट आहे, दुसऱ्या ठिकाणी टेम्परेचर कसं आहे कूल आहे। या टेम्परेचरच्या डिफरन्समुळे इथं काय होईल इलेक्ट्रॉन्सचे फ्लो आला सर्किटमध्ये। इलेक्ट्रॉन फ्लो म्हणजे काय सर्किटमध्ये व्होल्टेज तयार होणार। थँक्यू।